होळीचा सण अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपल्यानं बाजारपेठेत याची चाहूल लागली आहे। माहूर शहरातील मुख्य बाजारपेठेत टिमक्या वाजणाऱ्या विक्रेत्यांची वर्दळ वाढली आहे। पारंपरिक हलगीला फाटा देत आकर्षक स्वरूपातील टिमक्या बाजारात दाखल झाल्या आहे। वेगवेगळ्या रंगाची उधळण, गल्लोगल्ली वाजणाऱ्या टिमक्या, शिमगा साजरा करण्यासाठी ठोकण्यात येणारी बोंब आणि शिगेला पोहोचणारा उत्साह यांची रेलचेल असणारा होळीचा सण अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपल्यानं बाजारपेठेत याची चाहूल लागली आहे। माहूर शहरातील मुख्य बाजारपेठेत टिमक्या वाजणाऱ्या विक्रेत्यांची वर्दळ वाढली आहे। पारंपरिक हलगीला फाटा देत आकर्षक स्वरूपातील टिमक्या बाजारात दाखल झाल्या आहे। सणाचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या टिमक्यांना बालचमूकडून अधिक प्रमाणात मागणी आहे। गल्लोगल्ली टिमक्याचा आवाज घुमत आहे। यामुळे शहरासह ग्रामीण भागातही उत्साही वातावरण दिसून येत आहे। होळीचा सण साजरा करण्यासाठी रंगाची मनसोक्त उधळण केली जाते। यामुळे बाजारात विक्रीसाठी रंगीबिरंगी रंग उपलब्ध झाले आहे। परंतु रंगामध्ये घातक रसायनांचा वापर वाढत आहे। यामुळे आरोग्याबाबत जागृत असणाऱ्या नागरिकांकडून रसायन विरहित नैसर्गिक रंगाची मागणी वाढली आहे। आपल्या तालुक्यातील सर्व जनतेला होळीच्या मनपूर्वक रंगारंग शुभेच्छा। धुळवडीचा सण साजरा करण्यापूर्वी तालुक्यातील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की हे जे रंग आहेत हे आपण नैसर्गिक रंग वापरावे। कुठल्याही प्रकारचे चीनी किंवा अशा इतर परदेशी बनावटीचे रंग वापरू नयेत की जे आरोग्याला, त्वचेला अपायकारक असतील, जेणेकरून आपल्याही त्वचेचं नुकसान होईल किंवा आपण जर दुसऱ्याला रंग लावत असू तर दुसऱ्याच्याही त्वचेचं नुकसान होईल आणि आपले जे महत्वाचे अवयव आहेत, डोळे, नाक, कान, याला दुखापत होणार नाही आणि इजा होणार नाही। नैसर्गिक रंग जे आहेत ते आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोचवत नाहीत। त्याचप्रमाणे इतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे रोगराई आहे, आता आज यावेळेस भारतामध्ये किंवा आपण जर बघितलं असेल तर परदेशामध्ये जास्त त्याचा आहे की कोरोना व्हायरस सारखे डिसीज यांचं थैमान आहे, याचा जो प्रवेश आहे भारतात होऊ सुद्धा नाही। तर या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सावधानता बाळगावी। म्हणजे हा जो होळीचा सण आहे हा खूप चांगल्या तऱ्हेने नैसर्गिक रंगांमध्ये आणि एकमेकांना शुभेच्छा देत एकमेकांना रंगवून छानपणे पार पडावा, मैत्रीचे संबंध जोपासावे आणि हा जो सण आहे हा शांततेमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। व्यंकटेश भोसले, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माहूर। सर्वप्रथम माहूर तालुक्यातील जनतेना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। तरी सर्व माहूर तालुक्यातील जनतेना माझे आवाहन आहे की धुलीवंदनानिमित्त आपण जे कलर वापरतात तर ते केमिकल कंपोजिशन असलेले वापरू नये, नैसर्गिक कलरच वापरावेत आणि कलर खेळत असताना किंवा धुलीवंदनाचा सण साजरा करत असताना केमिकल कलर जर तुम्ही वापरलात तर कान, डोळे आणि नाकांना किंवा आपल्या शरीराला इजा होण्याची शक्यता असते। म्हणून सर्वांनी नॅचरल कलर वापरावेत असं मी किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता जनार्दनांना मी होळी या पवित्र सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। धुळवंदी करताना केमिकल विरहित रंग वापरून आपण धुळवंदी साजरी करावी, जेणेकरून आपल्या शरीराला कुठलीही इजा होणार नाही, शरीराचं कुठलंही नुकसान होणार नाही याची जनतेने काळजी घ्यावी असं या ठिकाणी मी नम्रपणाने सर्व जनतेंना आवाहन करतो। कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।